अख्ख्या विश्वामध्ये आपल्या संस्कृतीसारखी संस्कृती नाही आहे. जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत 16 संस्कार हिंदू समाजात आहेत. एखादं चांगलं काम करायचं असेल तर कुदळ मारायला सुद्धा ब्राह्मणाच्या माध्यमातून पूजा करण्याची पद्धत हिंदू समाजामध्ये आहे. वास्तू असेल, मंदिर असेल, त्याची शांती करण्याचं काम हिंदू समाजामध्ये आहे आणि ते करतो, त्याचं फल आपल्याला प्राप्त होतो वेद मंत्राच्या माध्यमातून. आता बघा, बऱ्याच लोकांना आखली नाहीत. बरेच अधर्मी अवलादी आपल्या धर्मात जन्माला आल्या, स्वतःला विज्ञानवादी समजणारी ही अवलाद यज्ञ हवन वगैरे हे सगळं थोतांड मानतात. याला मी तुम्हाला ऐका, मी दोघही बाजूने विचार मांडणार म्हणून. कीर्तनकारांनी आता दोघही बाजू मांडल्या पाहिजे. जे हरामखोर विज्ञान सांगतात ना, त्यांना विज्ञानी सांगता आलं पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये आपल्या प्रत्येक उत्सवामध्ये, लग्नामध्ये सुद्धा आपण यज्ञ करतो, वास्तुशांतीला सुद्धा यज्ञ करतो. यज्ञ का केला जातो? आध्यात्मिक कारण तर आहेच. वेद मंत्रांच्या उच्चाराने त्या परिसरातली निगेटिव्ह ऊर्जा, तिथे जी काही नकारात्मक ऊर्जा असेल. वास्तुशांती का करतो आपण? वास्तुशांती का करतो? काय करायचं वास्तुशांती करायची? गरज काय मला सांगा ना. का करतो आपण? सगळं बांधकाम नवीन आहे, सगळं मटेरियल नवीन आहे, फक्त कारागीर कधी कधी मुसलमानाचे असतात. कळतंय तुम्हाला? हा, वास्तुशांती बऱ्याच लोकांना माहित नाही. पीछे से आई आगे धकाई. का करतो? वास्तुशांती करण्याचं कारण आहे, वास्तूच्या त्या भूमीवर खोदकामापासून तर वास्तू पूर्ण होईपर्यंत अनेक जीवजंतू त्या ठिकाणी मरतात आपल्या हातून. त्या ठिकाणी मुंग्यांचं वारूड असेल, घर असेल, ते सगळं उद्ध्वस्त होतं. आणि हे सगळं पूर्ण करत असताना जे जे दोष त्या वास्तूमध्ये घडतात, त्या दोष निवारणासाठी, त्या जागेतली नकारात्मकता घालवण्यासाठी वास्तुशांती केली जाते. त्यासाठी वास्तुशांती आहे. आणि ती ताकद कशामध्ये आहे? दोष घालवायची ताकद कशामध्ये आहे? ती वेद मंत्रांमध्ये आहे. वेदाच्या ऋचांमध्ये ती दोष घालवण्याची शक्ती आहे, ती ताकद आहे. आणि म्हणून आपण हवन यज्ञ ब्रह्मरंध्रांच्या माध्यमातून यज्ञाधिक कर्म करतो. बरेच लोक म्हणतात यज्ञ केला का सगळी नासधूस होते आणि खर्च होतो, असं तसं. काय कारण? आता याला वैज्ञानिक कारण सांगतो. यज्ञ करत असताना गायीच्या गौऱ्या त्या यज्ञामध्ये आपण आहुती देतो. मी वैज्ञानिक सांगतोय. आता या विश्वामध्ये नकारात्मकता, एक विविध प्रकारचे किटाणू, दोष, व्हायरस, आता सुधारित भाषेमध्ये व्हायरस, हे घालवायची ताकद सगळ्यात मोठी जर कोणात असेल तर गायीच्या शेणात आहे. गायीच्या गौऱ्या यज्ञात पेटवतो. जुनी मंडळी इथे, पूर्वी आपल्या घरामध्ये अग्निहोत्र केलं जायचं. आता कोणी करत नाही. पूर्वी अग्निहोत्री ब्राह्मण होते. अग्निहोत्री ब्राह्मण, आता आमचे एक मित्र आहेत शेलूकर महाराज म्हणून गंगाखेडला, रोज त्यांचं अग्निहोत्र असतं. अग्निहोत्र म्हणजे काय? अग्निहोत्र करणारे महाराष्ट्रात 2-4 ब्राह्मण शिल्लक आहेत. अग्निहोत्र म्हणजे ज्या जागेवर तुम्ही अग्निहोत्र करतात त्याच जागेवर रोज त्याच वेळेला अग्निहोत्र झालं पाहिजे. म्हणजे त्याला कुठे गावाला जाता येत नाही, त्याला गेला तरी त्या वेळेला त्याला परत यावं लागतं. असं तो अग्निहोत्राचा नियम आहे. आता कोणी करत नाही. अग्निहोत्र का? पूर्वीच्या काळात अग्निहोत्र काही खूप मोठा विधी नाही आहे. गाईचं शेण, हवन सामग्री थोडी आणि त्याच्यामध्ये गाईचं तूप, 7 आहुत्या द्यायच्या फक्त रोज. का देतो? अग्निहोत्र करायची पद्धत काय होती? ज्या ज्या घरामध्ये पूर्वी अग्निहोत्र होत होते त्या घरात कोणाला दम्याचा आजार झाला नाही. ज्या घरामध्ये अग्निहोत्र होतं त्या घरामध्ये कुठलेही व्हायरस शिरकाव करत नाही. ज्या घरामध्ये अग्निहोत्र होतं तिथे कोणालाही ऑक्सिजन कमी पडत नाही. अग्निहोत्राची ताकद अशी आहे, रोज ज्या घरामध्ये अग्निहोत्र होतं त्या घरातच नाही, तिथल्या 10 किलोमीटरच्या परिसरामध्ये कार्बन डायऑक्साईड वाया जातो, म्हणजे कार्बन डायऑक्साईड घालवला जातो आणि ऑक्सिजनची निर्मिती तयार होते. एवढी ताकद गाईच्या शेणामध्ये आणि गाईच्या तुपामध्ये आहे. फक्त आपल्याला त्याचा विसर पडला. तुम्ही टाळ्या वाजवतायत, पण कसं याला गाई विकणारे तुम्हीच आहेत. टाळ्या वाजून उपयोग नाही. हो, आपल्याला त्याची लाज वाटली पाहिजे. माफी मागून बोलतो. आज तुमच्या भागात तरी देशी गाई शिल्लक नाही. सगळ्यांच्या दारात एचएफ गाई आहेत. व्यवसायासाठी ठीक आहे, पण तुमच्या आमच्या जीवनाचं कल्याण झालं पाहिजे, याच्यासाठी देशी गो संवर्धन झालं पाहिजे. आता दिवाळीचा उत्सव आहे, काल भाऊबीज झाली, बरोबर आहे ना? हो, काल भाऊबीज झाली आणि भाऊबीजीचा उत्सव संपला की दिवाळी संपली. सुरुवात कुठून आहे? गोवत्स बारस, वसुबारस.
आता त्या वसुबारसाला फक्त आपण गाईच्या नावाचे स्टेटस ठेवतो, फोटो लावतो, पूजा करतो गाईच्या त्या मूर्तीची, पण कुठे गोसेवा? या देशामध्ये खरी वसुबारस कधी होईल? जेव्हा या देशातला देशी गोवंश हत्या बंद होईल, तेव्हाच या देशामध्ये खरी गोवस्तू बारस होईल. गायीचं महत्त्व विदेशातल्या लोकांना कळालं. किती मोठं दुर्दैव आहे, ऐकताय ना? आज विदेशातले लोक भारतातल्या देशी गायी घेऊन जात आहेत, ते संवर्धन करतायत आणि तिकडे देशी गायी वाढवतायत, आणि आपण देशी गायी सहज कसायला विकतोय. जाऊ द्या, सांगायचा भाऊ यज्ञ का करायचा? तर वैज्ञानिक कारण, गायचं शेण जाळल्याने, त्याच्यावर गावराणी तूप शुद्ध गायचं जाळल्याने तिथे कुठलेही व्हायरस शिल्लक राहत नाही. आपल्या प्रत्येक संस्काराला वैज्ञानिक सुद्धा कारण सांगता येतं, फक्त त्याचा अभ्यास असला पाहिजे. माहित नाही? आता तुम्हाला सांगतो अजून एक वैज्ञानिक कारण गायीच्या शेणाचं. अंत्ययात्रा करतो आपण, तुमच्याकडे करतात? हा, मरतात का लोक? हा, बरं आहे. मग आमच्या इकडे मरतात. अंत्ययात्रा करताना त्याला ते पुढे एकाला उभं करताना काय म्हणतात त्याला तुमच्याकडे? पानाड्या. पानाड्या, आमच्याकडे आग्या म्हणतात त्याला. आग्या, हां, पानाड्या. हां, आग्या, आग लावणारा. हां, तोच आग्या, तोच, आणि पाणी देणाराही तोच. हां, त्याच्या हातात ते मडकं देतात आणि त्याच्यात गाईच्या गौऱ्या जाळतात. काय कारण आहे? तो पुढेच का चालतो? गाईच्या गौऱ्याच का पेटवतो? याला वैज्ञानिक कारण आहे. कारण माणूस मेल्यानंतर वेगवेगळे विषाणू त्याच्या अंगावर असतात. त्या विषाणूंचा संसर्ग येणाऱ्या अंत्ययात्रेतल्या येणाऱ्या लोकांना होऊ नये म्हणून त्या गौरी पेटवल्या जातात, आणि तो गौरीचा धूर पूर्ण त्या डेड बॉडीवरून, त्या प्रेतावरून मागेपर्यंत जातो, आणि त्या बॉडीवरचे ते गाईच्या शेणात इतकी ताकद आहे, सगळे किटाणू मरण पावतात, आणि मग त्या आलेल्या लोकांना त्याचा संसर्ग होत नाही. म्हणून त्या पानाड्याच्या हातात गौऱ्या पेटवण्याची पद्धत आहे. त्याला वैज्ञानिक कारण आहे. ज्या घरात एखादा व्यक्ती गेला, ती मातृशक्तीच्या बांगड्या फोडतात. का फोडतात? त्याला कारण आहे. बांगड्या म्हणजे त्याला वैज्ञानिक कारण सांगतोय मी. आपली संस्कृती खूप मोठी आहे. हे आता विज्ञान नाचवणार आहेत ना, हे सगळं विज्ञान आमच्या लोकांनी तयार केलंय. बांगड्या फोडण्याची पद्धत काय? सगळ्यात लवकर जीवाणू जर कुठे जागा करत असतील तर तो काच आहे. काचेवर जीवाणू लवकर बसतात, आणि म्हणून रात्रभर त्या प्रेताजवळ रडल्यामुळे, त्या प्रेताजवळ थांबल्यामुळे ते सगळे जीवाणू त्या काचेच्या बांगड्यांवर असतात. म्हणून अंत्ययात्रेच्या वेळेस त्या बांगड्या फोडून, त्या नष्ट करून, त्या जीवाणूंपासून त्या मातृशक्तीचं संरक्षण झालं पाहिजे म्हणून ती काचेच्या बांगड्या. अशा अनेक गोष्टी सांगायला गेलो तर रात्र जाईल. जाऊ द्या. हां, हे का सांगतोय? वास्तुशांती का करतात? त्याला वैज्ञानिक कारण आहे, यज्ञानिक. आणि जे आपण हवन सामग्री करतो ना, आता हवन सामग्री आता कशी वापरतात मला माहीत नाही, पण हवन सामग्रीमध्ये वेगवेगळ्या आयुर्वेदिक जडीबुटी वापरल्या जातात. वडाचं लाकूड, पिंपलाचं लाकूड, हे सगळं वापरतो, आणि हे सगळं आयुर्वेद आहे. आणि हे सगळं वापरल्यामुळे त्या घरातली सगळी नकारात्मकता नष्ट होते, आणि मग त्या घरामध्ये आपण राहावं. राहण्यासाठी ते घर सुसज्ज तयार होतं. बंगला तुमचा 1 कोटीचा जरी असला, पण तिथे यज्ञ कर्म करून जर वास्तुशांती झालेली नसेल तर तो तुमचा राहण्यायोग्य नाही. फर्निचर किती चांगलं असलं पण फर्निचर राहण्यायोग्य नाही. तर त्या घरामध्ये नुसता बंगला बांधून उपयोग नाही, तर त्या घरामध्ये माणसासाठी सकारात्मकता असली पाहिजे. अनेक लोकांचे बंगले बघा तुम्ही, 2-2, 5-5 कोटीचे बंगले आहेत, पण त्यांच्या घरामध्ये सकारात्मकता दिसत नाही. तिथे गेल्यावर असं वाटतं स्मशानात आलोय आपण, असं वाटतं. बंगलालाही मोठा आहे हो, पण स्मशानात गेल्यासारखं वाटतं. एखाद्याच्या छोट्या बंगल्यात जरी गेलो तरी तो आनंद, ती आत्मीयता आहे. याचं कारण आहे तिथे काहीतरी आध्यात्मिक, एनर्जेटिक काहीतरी कार्यक्रम झालेला आहे, त्याचं आपल्याला जाणवतं पॉझिटिव्हिटी. हां, आपलं काही फुकट नाही. एवढे ब्राह्मणांना पैसे देतो, फुकट देतो? आपल्याला काहीतरी फायदा आहे म्हणून आपण करतो ना, त्याचा स्वार्थ आहे, आणि केलाच पाहिजे ना. वास्तुशांती ही केली पाहिजे, पण ती आत्मीयतेने केली पाहिजे. आणि परत वास्तुशांतीमध्ये ज्ञानदान, अन्नदान ही तर आपली परंपरा आहे. सनातन धर्मामध्ये कार्यक्रम कुठलाही असू द्या, अन्नदान झालं पाहिजे. हो, अन्नदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि ते अन्नदानसुद्धा आज या अंडोरे परिवाराच्या वतीने या ठिकाणी
सगळ्या वारकऱ्यांसाठी विशेष रिकामचोटा नको नाही खाऊ घालतं. आता तरी रिकामचोटांची मजा आहे. सुरू झालं ना वातावरण. आता आमच्याकडे सुरू आहे. नगरपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषद. काही लोक महिनाभर घरी जाणार नाही महाराज. ऐका ना, विनोदाने सांगतो, माझा अनुभव असा आहे, कोणत्याही हाटलीवर जा, माणसं तेच फक्त गळ्यातले रुमाल बदलतात. कळतंय ना. कोणत्याही हाटलीवर जा, फक्त गळ्यातले रुमाल बदलतात, गाडीचा झेंडा बदलतो, पण माणसं तेच. जाऊ द्या, चांगला आहे, गरीब गरीब लोकांचा फायदा होतोय आणि देणारे कुठे कष्टाचे देतात मला. जाऊ द्या. आता आमच्या इथे नगरपंचायत अशी दिवाळी झाली महाराज लोकांची. भरपूर उमेदवार, प्रत्येकाने मिठाईचे बॉक्स वाटले. लोकांना घरी तयार करायची गरजच राहिली नाही. काहींनी पैठणी साड्या वाटल्या. म्हणजे भावालाही भाऊबीजी साडी घ्यायची गरज राहिली नाही. त्या दुसऱ्या भावाने 1500 दिले. दिवाळी झाली जोरात. जाऊ द्या आता. आता ते न बोललेलं बरं. काय आज मी शिंदेवाडीत कीर्तन करतोय.